सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। इंग्लिशची ग्रामरची सिरीज चालू आहे। दिवस आहे 12वा। टॉपिक आहे प्रिपोजिशन, म्हणजेच मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय। आता हे शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन आपल्याला व्यवस्थित वापरता नाही आले तर वाक्याचा अर्थच बदलून जातो। म्हणजे हा जसं आपल्याला वर्ब माहिती पाहिजे, सब्जेक्ट माहिती पाहिजे, ऑब्जेक्ट लिहिता आला पाहिजे, पण ह्या सगळ्यांना जोडणारा एक दुवा म्हणजे प्रिपोजिशन आहे। प्रिपोजिशन योग्य वापरलं नाही तर वाक्याचा म्हणजे अर्थाचा अनर्थ होतो। त्यामुळे हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे। हा व्यवस्थित वापरता आला तर तुम्हाला इंग्रजी बोलता, लिहिता, वाचता तिन्ही गोष्टी व्यवस्थित येऊ शकतात। तर आजचा व्हिडिओचा विषय आहे प्रिपोजिशन म्हणजे मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय। आपण डेफिनेशन वर जाऊया। इट इज द वर्ड प्लेस्ड बिफोर अ नाउन और प्रोनाउन, म्हणजे हा शब्द नाउन किंवा प्रोनाउनच्या आधी वापरला जातो टू शो द रिलेशनशिप बिटवीन द नाउन अँड प्रोनाउन। म्हणजे नाउन आणि प्रोनाउन बद्दल काय रिलेशनशिप आहे, संबंध काय आहे, तर त्या संबंध दाखवण्यासाठी आपण प्रिपोजिशन वापरतो। और अनदर वर्ड इन द सेंटेन्स, म्हणजे कुठला अजून एखादा शब्द असेल सेंटेन्स मध्ये तर त्याच्याशी काय संबंध आहे ते दाखवण्यासाठी, संबंध दाखवण्यासाठी आपण या प्रिपोजिशनचा उपयोग करतो। इट शोज द प्लेस, प्लेस दाखवतो, टाइम दाखवतो, डायरेक्शन दाखवतो, कॉज दाखवतो, मॅनर दाखवतो आणि पोझिशन दाखवतो। ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी आपण काय करतो, प्रिपोजिशनचा उपयोग करतो। आता याच्यामध्ये काही सिंपल प्रिपोजिशन आणि काही कंपाऊंड प्रिपोजिशन दिले। सिंपल प्रिपोजिशन म्हणजे काय, जे सिंगल वर्ड मध्ये आहेत आणि जे दोन वर्ड एकत्र येऊन तयार झाले ते कंपाऊंड प्रिपोजिशन आहेत। म्हणजे हे सगळे एक्झाम्पल आहेत कशाचे, प्रिपोजिशनचे। बघा, ऍट, बाय, विथ, ऑफ, इन, ऑफ, फॉर, फ्रॉम, ऑन, टू, आउट, ओव्हर, अंडर, सिन्स, थ्रू, अप, डाऊन, आफ्टर, अराउंड, अगेन्स्ट, अबाउट, अमंग, अबो, अक्रॉस, हे सगळे सिंपल प्रिपोजिशन आहे। म्हणजे वन वर्डनी बनलेले आहे, एकच शब्द आहे तो। आता खाली जे एक्झाम्पल आहे ते कंपाऊंड प्रिपोजिशन आहे, म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेलं प्रिपोजिशन आहे। तर याच्यामध्ये इनटू, अपॉन, विदिन, विदाउट, बिनीथ, बियॉन्ड, बिलो, अंडरनीथ, बिटवीन, बिहाइंड, आउटसाइड, ह्या प्रत्येक शब्दाला काही ना काही अर्थ आहे। अपॉन म्हणजे च्यावर, इनटू म्हणजे च्या आतमध्ये, विदिन म्हणजे च्यामध्ये, विदाउट म्हणजे च्या शिवाय, बिनीथ म्हणजे च्या खाली, बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे, बिलो म्हणजे च्या मागे, अंडरनीथ म्हणजे बुडाला असं खाली, बिटवीन म्हणजे च्या मध्ये, बिहाइंड म्हणजे च्या मागे, आउटसाइड म्हणजे बाहेर। असे प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ आहे। वरच्या पण प्रिपोजिशनचे प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ आहे। पण काही प्रिपोजिशन काही म्हणजे कन्फ्युजिंग का आहे, तर सेम प्रिपोजिशन आहे, स्पेलिंग सेम आहे, सगळं सेम आहे, पण कधी कधी तेच प्रिपोजिशन प्लेस मध्ये वापरतात, तर तेच कधी कधी टाइम मध्ये वापरले जातात, तर तेच कधी कधी डायरेक्शन साठी वापरले जातात। त्यामुळे कधी कधी जेव्हा तुम्हाला आयडेंटिफाय द प्रिपोजिशन ओळखायला येतं की कुठल्या प्रकारचं टाईप ओळखायला येतो, शक्यतो 6वी 7वीच्या मुलांना जे इंग्लिश मिडियमला आहेत त्यांना तो टॉपिक येतो, प्रश्न येतो की आयडेंटिफाय द टाइप ऑफ प्रिपोजिशन। मग ते थोडंसं कन्फ्युजिंग आहे। बाकी रेस्ट ऑल म्हणजे सगळं एकदम ओके आहे, छान आहे, लक्षात राहण्यासारखं आहे। तर आता आपण समजून घेऊया प्रिपोजिशनला, त्याचे टाइप्स बघूया, टाइप्स ऑफ प्रिपोजिशन। आता पहिला जो टाइप आहे तो आहे प्रिपोजिशन ऑफ प्लेस। इट शोज व्हेअर समथिंग और समवन इज, काय दाखवण्यासाठी वापरतो की एखादी वस्तू कुठे आहे, व्हेअर समथिंग और समवन, वस्तू किंवा व्यक्ती कुठे आहे हे दाखवण्यासाठी या प्रिपोजिशनचा उपयोग केला जातो। याच्यामधले कॉमन प्रिपोजिशन आहेत, इन म्हणजे आत, ऑन म्हणजे च्यावर, ऍट म्हणजे च्यापाशी, अंडर म्हणजे खाली, ओव्हर म्हणजे एखाद्या आता ओव्हर म्हणजे काय की फुल आहे आणि फुलाच्या वरती फुलपाखरू उडते, मग आपण ओव्हर म्हणतो त्याला, ओव्हर म्हणजे च्यावरून, विदाउट म्हणजे टच नसताना किंवा त्याला टच न करता, तर ते ओव्हर होतं। बिहाइंड म्हणजे च्या मागे, बिटवीन म्हणजे च्या मध्ये, आणि अमंग, आता बिटवीन आणि अमंग मधला फरक आहे ना, बिटवीन दोन व्यक्ती मध्ये दाखवण्यासाठी बिटवीन वापरतात, आणि अमंग म्हणजे खूप सारे व्यक्ती आहे, तुमच्यातला कोण हुशार आहे हे सांगण्यासाठी। म्हणजे आता तुम्ही सगळे स्टुडंट आहेत, मग सगळ्या स्टुडंट मधला हुशार कोण, हु इज द क्लेवर स्टुडंट इन यू, तर ते दाखवण्यासाठी आपण अमंग असा प्रश्न विचारतो, बरोबर। आणि जर बिटवीन असं विचारलं तर मग आता प्रज्वल इज सिटिंग बिटवीन विशाल अँड चैतन्य, ओके। तर म्हणजे काय, तर कुठं बसलाय प्रज्वल, प्रज्वल बसलाय विशाल आणि चैतन्याच्या
मध्ये बसलाय हे दाखवण्यासाठी, म्हणजे दोन व्यक्ती दोन वस्तूच्या मध्ये काहीतरी दाखवण्यासाठी आपण बिटवीन वापरतो. आणि अमंग आपण कुठे वापरतो, तर खूप सारे व्यक्ती किंवा खूप साऱ्या वस्तू त्यातली एखादी आपल्याला चॉईस करायची, तर आपण त्यासाठी अमंग वापरतो. चला याचे एक्झाम्पल बघूयात. द कॅट इज अंडर द चेअर. आता इथे याच्यावरनं काय कळतंय, या अंडर या शब्दामुळे कॅटची पोझिशन आपल्याला कळते, म्हणून याला आपण काय म्हणतो, प्रीपोजिशन. बरोबर. नंतर इथे बघा, शी इज स्टँडिंग नियर द गेट. ती गेट जवळ उभी आहे. मग नियर या शब्दामुळे काय कळतं की ती कुठे उभी आहे, तर गेटच्या जवळ आहे. आता नुसतं असं असतं, शी इज स्टँडिंग द गेट म्हणजे काय, या वाक्यामध्ये जर आपण प्रिपोजिशन ऑब्सोलेट केलं असतं, गाळलं असतं किंवा टाकलंच नसतं, तर शब्दाचा व्यवस्थित अर्थ कळाला असता का, नाही. तुम्ही गाळून बघा प्रिपोजिशन जर गाळलं तर शब्दाचा अर्थ तितका व्यवस्थित लागत नाही. द स्कूल इज द पार्क असं जर समजा बिहाइंड शब्दच नसतं लिहिलं, आपण द स्कूल इज द पार्क असं लिहिलं असतं, तर काय कळलं असतं की स्कूल पार्क मध्ये असं कळलं असतं. इन पण नाहीये तिथं. मग बिहाइंड म्हणजे काय, तर शाळा उद्यानाच्या मागच्या बाजूला आहे, म्हणजे द स्कूल इज बिहाइंड द पार्क. बिहाइंड या शब्दामुळे आपल्याला स्कूलची पोझिशन कळली, कुठे, इन फ्रंट ऑफ आहे, बिहाइंड आहे, नियर आहे, डावीकडे, उजवीकडे, लेफ्ट, राईट, अप, डाऊन. हे आपल्याला पोझिशन कशामुळे कळते, तर प्रिपोजिशन मुळे कळते. अशा प्रकारे आपण आता पहिला प्रिपोजिशन बघितला, प्रिपोजिशन ऑफ प्लेस. सेकंड प्रिपोजिशन टाइप आहे प्रिपोजिशनचा, सेकंड टाइप प्रिपोजिशन ऑफ टाइम. टाइम दाखवण्यासाठी वापरतात. इट शोज व्हेन समथिंग हॅपन्स. कधी कुठली गोष्ट घडलीये हे दाखवण्यासाठी आपण प्रिपोजिशन ऑफ टाइम वापरतो. याच्यामध्ये कॉमन प्रिपोजिशन आहेत ऍट, ऑन, इन, बिफोर, आफ्टर, ड्युरिंग, सिन्स आणि फॉर. आता सिन्सचा अर्थ होतो की तेव्हापासून आतापर्यंत, म्हणजे एखादी गोष्ट सुरू झाली तेव्हापासून आता. सिन्स म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत, टिल नाऊ, असा त्या सिन्सचा अर्थ होतो. बाकी सगळ्यांचे अर्थ तुम्हाला माहिती आहेत. एक्झाम्पल मध्ये बघा, द क्लास स्टार्ट्स ऍट 9 AM म्हणजे क्लास कधी सुरू झाला, सकाळी 9 वाजता. AM या शब्दावरून आपल्याला कळतं की सकाळी, आणि ऍट आपल्याला कळतं की 9 ला सुरू झाला. क्लास कधी सुरू झाला, 9 ला सुरू झाला. वी विल मीट ऑन मंडे. आपण कधी भेटायचं, मंडेला भेटायचं. ऑन मंडे वरनं काय कळतं की सोमवारी आपण भेटणार आहोत. बरोबर. आता इथं या ऑनचा अर्थ वर असा होत नाही. या ऑनचा अर्थ काय होतो, आपण सोमवारी भेटू, म्हणजे आपण कधी भेटणार आहोत, तर याच्यामुळे आपल्याला काय कळतं, टाइम कळतोय. मंडे हा टाइम सांगतो ना आपल्याला, तर मग याच्यामध्ये ऑन, ह्या ऑन मुळे आपल्याला टाइम कळाला, म्हणून हे जे प्रिपोजिशन आहे ते काय आहे, प्रिपोजिशन ऑफ टाइम आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, शी वॉज बॉर्न इन 2010. तिचा जन्म कधी झाला की 2010 मध्ये. हा इन जो आहे तो काय दाखवतोय, आपल्याला इयर दाखवतोय. 2010 मध्ये तिचा जन्म झालेला आहे. ही हॅज लिव्ड हिअर सिन्स 2015. म्हणजे तो इथे 2015 पासून राहतोय, म्हणजे आताही तो राहतोय, आणि केव्हापासून राहतोय हे दाखवण्यासाठी सिन्स या शब्दाचा उपयोग केलेला आहे. पुढचा प्रकार आहे प्रिपोजिशनचा, प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. याच्यामध्ये आपण मुवमेंट दाखवतो. बघा, इट शोज द मुवमेंट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. याच्यामध्ये मुवमेंट दाखवली जाते. कॉमन प्रिपोजिशन आहे टू, इनटू, ऑन टू, फ्रॉम, टुवर्ड्स, थ्रू आणि अक्रॉस. हे कॉमन यूज केले जाणारे प्रिपोजिशन आहेत. कुठले, प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन साठी. आता एक्झाम्पल बघूया, शी वेंट टू स्कूल. ह्या टू मुळे काय कळलं, ती शाळेला गेली. द बॉय जम्प इन टू द रिव्हर. मुलाने कुठे जम्प मारली, तर रिव्हर मध्ये. इन टू द रिव्हर, कशात उडी मारली, इन टू, नदीच्या आत. शी वॉक्स टुवर्ड्स द टेम्पल. ती कुठं चाललीये, च्या दिशेने. टुवर्ड्स म्हणजे काय, टेम्पलच्या दिशेने चालली, म्हणजे मंदिराच्या दिशेने चाललेली आहे. नंतर ही केम फ्रॉम दिल्ली. तो दिल्लीहून आलाय. हा फ्रॉमचा अर्थ काय होतो की त्या ठिकाणाहून आलाय, दिल्लीहून इथे आलाय. बरोबर, फ्रॉम हा कळाला. आता पुढचा जो प्रिपोजिशनचा टाइप आहे तो आहे प्रिपोजिशन ऑफ मॅनर. इट शोज हाऊ अन ऍक्शन इज डन. म्हणजे एखादी क्रिया कशी झाली हे दाखवण्यासाठी आपण काय वापरतो, प्रिपोजिशन ऑफ मॅनर वापरतो. याच्यामध्ये मोस्ट कॉमन प्रिपोजिशन वापरले जातात बाय, विथ, इन आणि लाईक. एक्झाम्पल बघूया, ही रोट विथ अ पेन. तो कशाने लिहितोय, पण कशाने लिहितोय, विथ अ पेन. म्हणजे विथ या शब्दामुळे काय कळलं की संबंध कळला की तो पेनाने लिहित आहे. शी स्पोक इन लाऊड व्हॉइस. ती बोलतीये, पण कशी बोलतीये, मोठ्या आवाजात. मग इन लाऊड व्हॉइस म्हणजे आता बघा, शी स्पोक अ लाऊड व्हॉइस असं म्हणलं असतं, इन गाळला असता,
त्या शब्दाचं काही मिनिंग झालं असतं का? वाक्य सेंटेन्स मिनिंगलेस झालं असतं. त्यामुळं प्रिपोजिशन कुठे, कसं, कधी वापरायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे आता आपण टाइप्स बघतोय. थोड्या वेळाने आपण एक चार्ट बघणार आहे ज्याच्यामध्ये आपण प्रिपोजिशन, प्रत्येक टाइपचे प्रिपोजिशन आणि त्याचे एक्झाम्पल मी समोर देणार आहे. त्याच्यामुळे अजून क्लिअर होणार आहे प्रिपोजिशन हा टॉपिक. नेक्स्ट एक्झाम्पल आहे द लेटर वॉज सेंड बाय पोस्ट. म्हणजे लेटर पाठवले पण कशाने? बाय पोस्ट. बाय या शब्दाने कळतंय की पोस्टाने पाठवले. ही फाउट लाईक अ हिरो. तो लढलाय पण कसा? हिरो सारखा लढलाय. मग कशामुळे कळतं? लाईक. लाईकनी काय केलंय? कम्पेअर केलंय. कुणासारखा? तर हिरो सारखा, नेत्या म्हणजे याच्यासारखा, अभिनेत्यासारखा लढलेला आहे. पुढचा जो टाईप आहे तो आहे प्रिपोजिशन ऑफ एजंट किंवा इन्स्ट्रुमेंट. म्हणजे याच्यामध्ये काय? इट इज शो हु डज द ऍक्शन अँड व्हॉट टूल इज यूज. म्हणजे कोणी क्रिया केली आणि कोणतं टूल वापरलं किंवा कोणतं टूल वापरलं हे याच्यामुळे आपल्याला कळतं. याच्यामध्ये कॉमन प्रिपोजिशन आहेत बाय आणि विथ. मग आता बघा, नेहमीचं वाक्य आहे आपलं जे आपण काय करताना वापरतो. काय करतो आपण? पोएमचं काय लिहितो? ऍप्रिसिएशन लिहितो की नाही? मग त्या पोएमचं ऍप्रिसिएशन लिहिताना आपण लिहितो द पोएम वॉज रिटन बाय आणि कवीचं नाव लिहितो, बरोबर? पोएटचं नाव लिहितो. मग आता इथं काय लिहिलंय मी? पोएम कुणी लिहिली? द पोएम वॉज रिटन बाय. कुणी लिहिली? टॅगोर, बरोबर? नंतर नेक्स्ट, द केक वॉज कट विथ नाईफ. केक कशाने कापला? नाईफने कापला, म्हणजे चाकूने कापला. विथ नाईफ म्हणजे टूल सांगितलं आपल्याला. इथं आपल्याला व्यक्ती सांगितली. आणि लास्ट सेंटेन्स बघा, द हाऊस वॉज बिल्ड बाय वर्कर. कोणी बनवलं? म्हणजे इथं हु आणि विच टूल इज यूज याची माहिती आपल्याला प्रिपोजिशन ऑफ एजंट किंवा इन्स्ट्रुमेंट मुळे मिळते. आता नेक्स्ट जो टाइप आहे तो आहे प्रिपोजिशन ऑफ कॉज ऑर रिझन. आता तो कारण प्रकार नावाच्या याच्यातच कळते आपल्याला. कॉज म्हणजे काय? कारण. आणि रिझन म्हणजे पण कारण. इट शोज व्हाय समथिंग हॅपन्स. म्हणजे एखादी गोष्ट का झाली हे कळण्यासाठी आपण हे प्रिपोजिशन वापरतो. याच्यामध्ये कॉमन प्रिपोजिशन आहे बिकॉज ऑफ, ड्यू टू, फॉर, ओविंग टू. आणि याचा ओविंग टू चा अर्थ होतो च्या कारणास्तव किंवा च्यामुळे. लक्षात. आता एक्झाम्पल बघा, द मॅच वॉज कॅन्सल ड्यू टू रेन. म्हणजे मॅच कॅन्सल झाली, रद्द झाली. कशामुळं? ड्यू टू या शब्दामुळे कळतं की पावसामुळे मॅच कॅन्सल झालेली आहे. ही वॉज पनिश्ड फॉर हिज मिस्टेक. त्याला पनिशमेंट दिलीये, त्याला शिक्षा केलीये, पण कशासाठी? फॉर हिज मिस्टेक. फॉर या शब्दाने काय केलं? मिस्टेक म्हणजे त्याची चूक दाखवून दिलेली आहे. द फ्लाईट वॉज डिलेड बिकॉज ऑफ फॉग. विमान रद्द झाले पण कशामुळं? फॉग मुळे. मग बिकॉज ऑफ फॉग. ओके ओके. नेक्स्ट टाइप आहे प्रिपोजिशन ऑफ पोझेशन. इट शोज ओनरशिप ऑर बिलॉंग. नावातच कळते. पोझेशन म्हणजे काय? मालकत्व. म्हणजे कुणाकडे आहे ओनरशिप कळते किंवा बिलॉंग, कुणाला काय बिलॉंग करते हे याच्यामुळं कळतं. याच्यामध्ये कॉमन प्रिपोजिशन आहेत ऑफ आणि विथ. एक्झाम्पल बघा, दिस इज द हाऊस ऑफ माय अंकल. म्हणजे हे घर आहे कुणाचं? ऑफ. ऑफनी काय कळतं? कुणाचं आहे हे कळतं. म्हणजे याच्याने काय कळतं की पोझेशन कुणाचं आहे बाबा, हे घर कुणाचं आहे? माय अंकलचं. कशाने जोडलं आपण वाक्य? ऑफनी जोडले. द गर्ल विथ ब्ल्यू आईज इज माय सिस्टर. ज्या मुलीचे डोळे निळे आहेत ती माझी बहीण आहे. विथ ब्ल्यू आईज म्हणजे काय? निळ्या डोळ्यांची मुलगी माझी बहीण आहे, हे याच्यातून आपल्याला समजते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ही इज मॅन ऑफ ऑनर. म्हणजे इथे काय सांगितलंय? तो कसा आहे? ऑनर म्हणजे कसा? प्रामाणिक किंवा एखादा प्रतिष्ठित माणूस आहे. ऑफ ऑनर. ओके, या शब्दाने सांगितलं. आता नेक्स्ट लास्ट टाइप जो आहे प्रिपोजिशन ऑफ मेजर किंवा क्वांटिटी. इट शोज प्राइस, क्वांटिटी और मेजर. म्हणजे याच्यामुळे काय कळते आपल्याला? एखाद्या गोष्टीची प्राइस कळते, क्वांटिटी कळते किंवा मेजर कळतं. कॉमन प्रिपोजिशन आहे बाय, फॉर, ऍट. एक्झाम्पल पाहूयात. ऍपल्स आर सोल्ड बाय किलो. म्हणजे ऍपल आपण कसे विकतो? किलो किलोने विकतो. द पेन कॉस्ट ₹20 फॉर 2. 2 पेनाची किंमत 20 रुपये आहे. म्हणजे फॉर, बाय, ऍट हे काय करतात आपल्याला? मेजर किंवा क्वांटिटी शो करतात. द कार रन्स ऍट 80 किलोमीटर पर आवर. आता पुढचे डिटेल एक्झाम्पल आपण थोड्याच वेळात पाहूया. प्रिपोजिशन पाहत होतो आपण, तर प्रिपोजिशनचे काही एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल म्हणजे काय? की प्रिपोजिशन त्याचं मिनिंग आणि यूज दिलेला आहे.
तर आता पहिला प्रिपोजिशन आहे प्रिपोजिशन ऑफ टाइम. तर याच्यामध्ये पहिला प्रिपोजिशन आहे ऍट. ऍट कशासाठी वापरतात? एक्झॅक्ट टाइम सांगण्यासाठी. म्हणजे समजा आपण 9 वाजता, 10 वाजता, 9 AM, 10 PM हे सांगण्यासाठी आपण जे टाइमच्या प्रिपोजिशन मध्ये जे वापरतो त्याला आपण ऍट असं म्हणतो. तर याचं क्लॉक टाइम म्हणजे आपल्याला घड्याळाचा टाइम दाखवण्यासाठी वापरलं जातं. पुढचं आहे ऑन. स्पेसिफिक डे किंवा डेट सांगण्यासाठी वापरलं जातं प्रिपोजिशन ऑफ टाइम मध्ये. पुढचं आहे इन. याच्यामध्ये पिरियड ऑफ टाइम म्हणजे मंथ किंवा इयर दाखवण्यासाठी आपण ह्या इनचा उपयोग करतो. पुढचं प्रिपोजिशन आहे बिफोर. याचा अर्थ होतो अर्लियर दॅन म्हणजे अर्लियर टाइम म्हणजे च्या आधी, आणि आफ्टरचा अर्थ होतो लेटर दॅन म्हणजे च्या नंतर, लेटर टाइम दाखवण्यासाठी होतो. ड्युरिंगचा अर्थ होतो की च्या दरम्यान. ड्युरिंगचा अर्थ काय होतो? च्या दरम्यान, इन द मिडल ऑफ किंवा विदिन अ पिरियड. आता सिन्सचा अर्थ होतो की त्या, आता आपण मग असे एक्झाम्पल बघितलं होतं, शी लिव्हज इन मुंबई सिन्स 2010 म्हणजे ती मुंबईमध्ये राहते 2010 पासून. म्हणजे तो स्टार्टिंग पॉइंट सांगितला आपण, स्टार्टिंग टाइम सांगितला फ्रॉम अ पॉइंट. आता फॉर लेंथ ऑफ टाइम म्हणजे मी आय एम बिझी फॉर 2 hours. लॉंग ड्युरेशन, ड्युरेशन सांगण्यासाठी आपण हे वापरतो. आता बाय नॉट लेटर दॅन म्हणजे च्यापेक्षा जास्त नाही. डेडलाईन आपण सांगतो की क्लास किती वाजेपर्यंत आहे? अप टू किंवा बाय 8:30 8:30 वाजेपर्यंत. तर मग आपण त्याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त नाही, तर हे सांगण्यासाठी आपण बाय वापरतो, डेडलाईन. टिल आणि अनटिल दोघंही आपण अप टू द टाइम, टाइम सांगण्यासाठी वापरतो. एंड पॉइंट दाखवतात. हे काय दाखवतात? एंड पॉइंट दाखवतात. बाय आपल्याला डेडलाईन दाखवतो. हे सगळे जे प्रिपोजिशन होते ते प्रिपोजिशन ऑफ टाइमचे आहे. नेक्स्ट जे प्रिपोजिशन आहे ते प्रिपोजिशन ऑफ प्लेसेस आहे. तर इन जे आहे तर आपण आतमध्ये एखादी वस्तू आहे, प्लेस आहे ना, मग एखादी वस्तू बॉक्सच्या आतमध्ये काहीतरी आहे, तर ते दाखवण्यासाठी काय करतो आपण? इनसाइड म्हणजे काय? इनक्लोज एरिया आहे असं दाखवण्यासाठी आपण इन हे नावाचं प्रिपोजिशन वापरतो. सरफेसच्या वर आहे, समजा ह्या मोबाईलवर पेन आहे, मग आपण काय म्हणणार? द पेन इज ऑन द मोबाईल. काय म्हणणार? द पेन इज ऑन द मोबाईल. आता या मोबाईलच्या कव्हरच्या आतमध्ये जर मी पेन टाकला तर काय म्हणणार याला? काय म्हणणार? द पेन इज इनसाइड द कव्हर. ओके, कव्हरच्या आतमध्ये आहे. जर आता पुढे ऍट म्हणजे काय? त्या जवळ किंवा च्यापाशी, एक्झॅक्ट प्लेस सांगण्यासाठी. मग आता हा याच्या जवळ असेल किंवा आपण सांगतो की शी इज लिव्हिंग ऍट बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे ती बँक ऑफ महाराष्ट्राच्या जवळ राहते. मग एक्झॅक्ट प्लेस किंवा पॉइंट प्लेस सांगण्यासाठी वापरला जातो. अंडर म्हणजे काय? च्या खाली. समजा खुर्चीच्या खाली पेन आहे, द पेन इज अंडर द चेअर म्हणजे काय सांगितली? अंडरचा अर्थ काय होतो? बिलो म्हणजे खाली, आणि बिनीथ असा त्याचा अर्थ होतो. आता ओव्हर. ओव्हर म्हणजे काय? समजा एखादं फुलपाखरू आहे, ते फुलांवर हे करते म्हणजे हे फ्लाय होते. ओव्हरचा अर्थ होतो अबोव किंवा कव्हरिंग म्हणजे ते त्याला कव्हर करते पूर्ण, तेव्हा आपण ओव्हर हा शब्द वापरतो. आणि त्याच्या खूप उंच असेल, त्याच्या रेंजच्या बाहेर असेल, खूप उंचावरून चाललं तर आपण त्याला काय म्हणतो? अबोव म्हणतो. हायर लेवल असतं, याचा अर्थ होतो व्हर्टिकल पोझिशनने हायर, अबोव वापरतो. आणि बिलो म्हणलं की लोअर लेवल, डाऊनवर्ड लेवल आपण यासाठी वापरतो. हे होते प्रिपोजिशन ऑफ प्लेसेस. नेक्स्ट जे आहे ते प्रिपोजिशन ऑफ प्लेसेसच आहे. हे जे उरले त्याचे आपण रिमेनिंग इथे लिहिले. बिहाइंडचा अर्थ होतो च्या मागे. ऍट द बॅक, बॅक पोझिशन दाखवण्यासाठी आपण बिहाइंड वापरतो. बिटवीनचा अर्थ होतो इन द मिडल ऑफ टू म्हणजे 2 जणांच्या मध्ये किंवा 2 जागेच्या मध्ये. हे प्लेसेस आहे ना, तर मग 2 जे 2 ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये जर दाखवण्यासाठी आपण बिटवीन वापरतो. आणि अमंग जे वापरतो ना ते इन ग्रुप म्हणजे ग्रुपमध्ये सगळं आहे आणि त्याच्यातलं एक दाखवायचंय तर आपण अमंग वापरतो. मोर दॅन 2. नियर जे आहे जे क्लोज टू म्हणजे जवळ आहे एकदम, त्यासाठी आपण नियर, शॉर्ट डिस्टन्स साठी वापरतो. इनसाइड जे आहे ते विदिन साठी वापरतो म्हणजे च्या आतमध्ये असणे. इनसाइड म्हणजे काय? च्या आत, इनर एरिया दाखवतो. आउटसाइड म्हणजे आता एखादा बाहेर उभा आहे, मग शी इज स्टँडिंग आउटसाइड द क्लास म्हणजे ती क्लासच्या बाहेर उभी आहे. शी इज सिटिंग इन द इनसाइड द क्लास म्हणजे आतमध्ये बसली आहे ती. तर मग इनसाइड आउटसाइड कळलं तुम्हाला, विदिन आणि आउट ऑफ. इनर एरिया आणि आउटर एरिया दाखवण्यासाठी इनसाइड इनर एरिया दाखवतो आणि आउटसाइड आउटर एरिया दाखवतो. बिसाइड म्हणजे नेक्स्ट टू, हा साइड बाय साइड म्हणजे च्या बाजूने असं त्याचा अर्थ होतो. आता प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन मध्ये जो टू आहे तो टूवर्ड्स म्हणजेच डेस्टिनेशन दाखवतो. इन टू जो आहे तो इनसाइड मुवमेंट दाखवतो, एंट्री दाखवतो. म्हणजे द बॉय एंटर इन टू द
रिव्हर म्हणजे किंवा द बॉय जम्प इन टू द रिव्हर. म्हणजे इंटू त्याने काय दाखवतो आपण की त्यांनी नदीच्या आत उडी मारली आहे. कुठे उडी मारली आहे? नदीच्या आत. इनसाइड मुवमेंट दाखवण्यासाठी, एंट्री दाखवण्यासाठी करतो. ऑन टू जी आहे ती ऑन मुवमेंट म्हणजे ऑन सरफेसवर जर एखादी मुवमेंट होत असेल तर आपण त्याला ऑन टू म्हणतो. आता फ्रॉम हा डायरेक्शन साठी वापरतो ते हा आपल्याला स्टार्टिंग पॉइंट म्हणजे सुरुवातीचा जो पॉइंट आहे तो दाखवण्यासाठी म्हणजे सोर्स दाखवण्यासाठी दाखवला जातो. टुवर्ड्स जे आहे इन द डायरेक्शन ऑफ म्हणजे डायरेक्शन दाखवण्यासाठी होतं की आता एक विमान मुंबईच्या दिशेने चाललंय. द एरोप्लेन इज फ्लाइंग टुवर्ड्स मुंबई म्हणजे मुंबईच्या दिशेने चाललेलं आहे. तर हे टुवर्ड्सचा अर्थ होतो इन द डायरेक्शन ऑफ, डायरेक्शन दाखवण्यासाठी होतो. आता थ्रूचा अर्थ काय होतो की आता समजा एखादी रेल्वे टनल आहे. टनल म्हणजे काय? बोगदा आहे. मग ती बोगद्याच्या एका टोकाकडून घुसते आणि दुसऱ्या टोकाकडून बाहेर निघते म्हणजे त्याच्यातून ती पास होते. थ्रू म्हणजे काय? आतून. पासिंग इनसाइड, एंट्री आणि एक्झिट दोन्ही दाखवतं. म्हणजे ते ट्रेन इज पासिंग थ्रू अ टनल म्हणजे ट्रेन कुठून चालली आहे? टनल, बोगद्यातून चालली आहे. एंट्री पण केली आणि एक्झिट पण झालंय. मग याला आपण थ्रू वापरतो. अक्रॉस म्हणजे काय? समजा एखादी बोट आहे ते अक्रॉस द रिव्हर म्हणजे ती नदीच्या ह्या टोकाकडून त्या टोकाकडे जाते. मुवमेंट दाखवतो ना आपण. हे प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शनचे आहेत. तर अक्रॉस साठी फ्रॉम वन साइड टू अनदर, क्रॉसिंग करण्यासाठी आपण हा अक्रॉस शब्द वापरतो. अप हायर डायरेक्शन म्हणजे अपवर्ड डायरेक्शन आणि डाऊन लोअर डायरेक्शन म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन साठी आपण हे प्रिपोजिशन वापरतो. खूप सारे प्रिपोजिशन तिकडं पण आहे इकडं पण आहे, कन्फ्युजन होतं. पण उपयोग वेगळे, स्पेलिंग सेम आहे, उच्चार सेम आहे, पण युजच वेगळे, मिनिंग वेगवेगळं आहे. वाक्य बदललं की मिनिंग बदलते. आलं लक्षात? आता लास्ट जो प्रिपोजिशन ऑफ मॅनर आहे तो काय सांगतोय? बायनी कळतंय मेथड म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणजे कशाने चाललाय? बाय बस, बाय वॉक, बाय कार म्हणजे ट्रान्सपोर्ट कशाने झालाय हे सांगण्यासाठी आपण बाय वापरतो प्रिपोजिशन ऑफ मॅनर मध्ये. विथ म्हणजे काय? टूल म्हणजे मी लिहिते पण कशाने? विथ पेन, विथ मार्कर, विथ पेन्सिल, कशाने लिहिते. तर विथ काय सांगतो? टूल किंवा इन्स्ट्रुमेंट सांगतो. आता इन म्हणजे काय? इन जो आहे तो वे किंवा स्टाईल सांगण्यासाठी, मॅनर सांगण्यासाठी वापरला जातो. आणि लाईक जो आहे तो कंपॅरिझन करण्यासाठी म्हणजे सिमिलरिटी शो करण्यासाठी वापरला जातो. सिमिलर टू म्हणजे कंपॅरिझन केलं जातं. असे हे प्रिपोजिशन खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि मेन का आहे? कारण हा जर आपण गाळला वाक्यातून, जर आपण हे टाकलेच नाही तर आपल्या वाक्याचा अर्थ बदलू शकतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य प्रिपोजिशन वापरायचं असेल तर त्याचे सगळे मिनिंग्स आपण समजून घेतले पाहिजे. जर प्रिपोजिशन चुकलं तर वाक्याचा मिनिंग चेंज होतो. त्यामुळे हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. व्यवस्थित अभ्यास करा. डिस्क्रिप्शन मध्ये एक्सरसाइज देतेच आहे. त्या एक्सरसाइज मधले योग्य प्रिपोजिशन जे आहे ते तुम्ही वापरा, एक्सरसाइज सोडवा, व्हिडिओ नीट पहा. काही अडचण असेल, शंका असेल, डाऊट असेल तर पुन्हा कमेंट सेक्शन मध्ये कळवा. तुमच्या शंकांचं नक्कीच निरसन केलं जाईल. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्याशी कनेक्ट राहा. धन्यवाद.